जय मित्रांनो, बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्न क्रमांक 25 पर्यंत बघितलेले होते. तर आज आपल्याला 25 ते पुढचे 25 बघायचे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 26, जहांगीरचे मूळ नाव काय होते? तर बघा ऑप्शन ए सलीम, ऑप्शन बी खुर्रम, ऑप्शन सी दानियाल, ऑप्शन डी मुराद. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे जहांगीरचे मूळ नाव सलीम होते. प्रश्न क्रमांक 27, न्यायाची साखळी चेन ऑफ जस्टिस कोणी सुरू केली? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी जहांगीर, ऑप्शन सी शहाजहा, ऑप्शन डी औरंगजेब. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणार आहे जहांगीर. तर हे चेन चेन ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायाची साखळी जी आहे हे याच्या किल्ल्यावरती लावलेली असायची व तिची जी दोर आहे किंवा आपल्याला म्हणता येईल तिची जी साखळी आहे ही किल्ल्याच्या बाहेर पर्यंत बांधलेली होती, जेणेकरून जर कोणाला जर गरज असली तर तो व्यक्ती ती चेन ओढून जो आहे याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असे. तर पुढील प्रश्न क्रमांक 28, ताजमहल कोणी बांधला? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी जहांगीर, ऑप्शन सी शहाजहा, ऑप्शन डी औरंगजेब. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणार आहे शहाजहा. प्रश्न क्रमांक 29, ताजमहल कोठे आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी लाहोर, ऑप्शन डी जयपूर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी आग्रा येथे आहे. प्रश्न क्रमांक 30, मोर सिंहासन म्हणजेच पीकॉक थ्रोन म्हणजे कोणी बनवले? तर ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शहाजहा, ऑप्शन सी जहांगीर, ऑप्शन डी बाबर. तर बघा पीकॉक थ्रोन जे आहे हे ऑप्शन बी शहाजहा याने बनवले. प्रश्न क्रमांक 31, शेवटचा शक्तिशाली मुघल सम्राट कोण? तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे औरंगजेब. कारण की जर बघायचं झालं तर बाबर ते औरंगजेब जर बघायचं झालं तर हे जे शासक होते ते एक स्ट्रॉंग मुघल म्हणून किंवा यांचं जे वर्चस्व आहे पूर्ण भारतावर हे असलेले मुघल म्हणून ओळखले जातात. तदनंतर ते बहादूर शाह आलम शाह असेल किंवा मोहम्मद शाह असेल, हे जे शासक आहेत हे यांची जी भारतावरती किंवा प्रशासनावरती आणि सैन्यावरती ची जी पकड आहे हे कमकुवत असल्यामुळे त्यांची सत्ता जी आहे ढासळायला सुरुवात झाली आणि प्रादेशिक सत्तांचा उगम होण्यास सुरुवात झाली. पुढील प्रश्न क्रमांक 32, औरंगजेबाने कोणता कर पुन्हा सुरू केला? ऑप्शन ए जकात, ऑप्शन बी जिझिया, ऑप्शन सी उशर, ऑप्शन डी खिराज. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी जिझिया कर याने औरंगजेबाने पुन्हा सुरू केला. प्रश्न क्रमांक 33, औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला? ऑप्शन ए 1760, ऑप्शन बी 1658, ऑप्शन सी 1739, ऑप्शन डी 1526. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए 1707 मध्ये याचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 34, मुघल साम्राज्याचा ऱ्हास मुख्यतः कोणानंतर सुरू झाला? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शहाजहा, ऑप्शन सी औरंगजेब, ऑप्शन डी बाबर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी औरंगजेब नंतर जो आहे मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 35, नादिर शहाने भारतावर आक्रमण केव्हा केले? ऑप्शन ए 1739, ऑप्शन बी 1526, ऑप्शन सी 1761, ऑप्शन डी 1658. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए 1739.
ला नादिरशहाने भारतावर आक्रमण केले. प्रश्न क्रमांक 36 मनसबदारी पद्धती कोणी सुरू केली? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी जहांगीर, ऑप्शन डी औरंगजेब. तर बघा, जी मनसबदारी पद्धती आहे ही ऑप्शन बी अकबरने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 37 मुघल काळात दरबारी भाषा कोणती होती? म्हणजेच दरबाराची किंवा कामकाजाची भाषा कोणती होती? ऑप्शन ए फारसी, ऑप्शन बी संस्कृत, ऑप्शन सी हिंदी, ऑप्शन डी अरबी. तर बघा, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए फारसी. प्रश्न क्रमांक 38 दिल्लीतील प्रसिद्ध सुफी संत कोण? ऑप्शन ए मोइनुद्दीन चिश्ती, ऑप्शन बी निजामुद्दीन औलिया, ऑप्शन बी बाबा फरीद, ऑप्शन सी सलीम चिश्ती. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी निजामुद्दीन औलिया जे आहेत हे दिल्लीतील एक प्रसिद्ध सुफी संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांची सत्यही आपल्याला म्हणता येईल, त्यांचा दर्गा हा दिल्लीमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 39 संत कबीर कोणाच्या काळात होते? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी सिकंदर लोधी, ऑप्शन डी औरंगजेब. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सिकंदर लोधी यांच्या काळामध्ये संत कबीर होऊन गेले. प्रश्न क्रमांक 40 गुरु नानक यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली? ऑप्शन ए शीख धर्म, ऑप्शन बी जैन धर्म, ऑप्शन सी बौद्ध धर्म, ऑप्शन डी भक्ती चळवळ. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए शीख धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली. प्रश्न क्रमांक 41 खानवाचे युद्ध कोणामध्ये झाले? ऑप्शन ए बाबर व राणा सांगा, ऑप्शन बी अकबर व हेमू, ऑप्शन सी बाबर व लोधी, ऑप्शन डी औरंगजेब व मराठे. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए बाबर व राणा सांगा. प्रश्न क्रमांक 42 शेरशाह सूरीने हुमायूँचा पराभव कोठे केला? ऑप्शन ए चौसा, ऑप्शन बी पानिपत, ऑप्शन सी हल्दीघाटी, ऑप्शन सी तलीकोटा. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए चौसा येथे शेरशाह सूरीने हुमायूँचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 43 ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला किंवा दुरुस्त केला? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शेरशाह सूरी, ऑप्शन सी बाबर, ऑप्शन डी बलबन. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे शेरशाह सूरी यांनी ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती केली. प्रश्न क्रमांक 44 रुपया चलन कोणी सुरू केले? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी शेरशाह सूरी, ऑप्शन सी बाबर, ऑप्शन डी जहांगीर. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी शेरशाह सूरी यांनी जे आहे रुपया चलन सुरू केले. प्रश्न क्रमांक 45 हल्दीघाटीचे युद्ध केव्हा झाले? ऑप्शन ए 1576, ऑप्शन बी 1526, ऑप्शन डी 1556, ऑप्शन सी 1556, ऑप्शन डी 1605. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए 1576ला हल्दीघाटीचे युद्ध झाले व हे युद्ध कोणामध्ये झाले तर अकबर व महाराणा प्रताप यांच्यामध्ये झाले.
प्रश्न क्रमांक 46. महाराणा प्रताप यांनी कोणाविरुद्ध युद्ध केले? ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी औरंगजेब, ऑप्शन डी जहांगीर. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे अकबर. प्रश्न क्रमांक 47. फतेपूर सिक्री कोणी बांधले? ऑप्शन ए शहाजहां, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी जहांगीर, ऑप्शन डी बाबर. तर फतेपूर सिक्री या शहराची स्थापना ही अकबरने केली व काही काळ राजधानी दिल्लीहून फतेपूर सिक्री येथे हलवली, बट पडलेल्या दुष्काळामुळे राजधानी ही परत फतेपूर सिक्रीहून दिल्ली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 48. बुलंद दरवाजा कोणत्या विजयाच्या स्मरणार्थ बांधला? ऑप्शन ए गुजरात विजय, ऑप्शन बी बंगाल विजय, ऑप्शन सी मालवा विजय, ऑप्शन डी मेवाड विजय. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए गुजरात विजयाच्या स्मरणार्थ जो आहे विजय बुलंद दरवाजा बांधण्यात आला व हा बुलंद दरवाजा अकबरने बांधला होता. प्रश्न क्रमांक 49. अकबरनामा ग्रंथाचे लेखक कोण? तर याचं उत्तर असणार आहे अबुल फझल. पुढचा प्रश्न क्रमांक 50. शेवटचा मुघल सम्राट कोण? ऑप्शन ए बहादूर शाह जफर, ऑप्शन बी औरंगजेब, ऑप्शन सी शाह आलम दुसरा, ऑप्शन डी मोहम्मद शाह. याचं बरोबर उत्तर असणार आहे बहादूर शाह जफर जो आहे हा शेवटचा मुघल सम्राट होता. तर हे बघितले आपण हिस्ट्रीचे टॉप 50 क्वेश्चन्स जे मुघल सत्तेवरती किंवा दिल्ली सल्तनतीवरती एक्झाममध्ये वारंवार आलेले आहेत. अशाच प्रकारच्या प्रॅक्टिस सेटसाठी किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.